अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। शारदीय नवरात्र सुरू आहेत आणि आपण अनेक सेवा आणि उपाय करत असतो। त्याच सोबत आई भगवतीची वेगवेगळ्या प्रकारची सेवा देखील करत आहोत। त्यामुळे आई भगवती आपल्या घरामध्ये अतिशय प्रसन्न राहत असते, त्यासोबत आपल्याला आशीर्वाद देखील देत असते। हाच आशीर्वाद आपल्याला कायम टिकून राहण्यासाठी आपल्याला अजून एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आहे कुंकवाचा उपाय। हा जो कुंकवाचा उपाय आज आपण करणार आहोत, यामुळे आपली 100% इच्छा पूर्ण होणार आहे। आयुष्याचं सोनं करणारी सेवा आहे आणि ही सेवा आपण फक्त नवरात्रीतच करू शकतो। नवरात्रीमध्ये तुम्ही संपूर्ण 9 दिवसामध्ये ही सेवा केव्हाही करू शकता। फक्त नवरात्रीतच आपल्याला ही सेवा करायची आहे, म्हणून हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि ही सेवा नक्की करून बघा। 100% तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल। बघा, आपली इच्छा असते की आपल्याला समजा नोकरी लागत नसेल तर आपली अशी इच्छा असते की 9 दिवसामध्ये ही जी आपण सेवा करणार आहोत, या सेवेमुळे आपली जी नोकरी मिळण्याची इच्छा आहे ती 100% पूर्ण होईल आणि अशी नोकरी मिळावी म्हणून आपण अतोनात प्रयत्न करत असतो, वेगवेगळे उपाय करत असतो, खूप काही प्रयत्न करत असतो, तरी सुद्धा आपल्याला हवी तशी नोकरी मिळत नाही। त्यामुळे ही नोकरी मिळण्यासाठी किंवा तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल, या व्यवसायात यश मिळण्यासाठी किंवा तुम्ही कोणता व्यवसाय आधीपासून करत असाल, तो कोणताही असू द्या, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचं दुकान असेल पाहिजे तसं चालत नसेल, तुमचं पार्लर असेल ते चालत नसेल, अशा अनेक गोष्टी असतील, छोटासा व्यवसाय असेल तोही चालत नसेल किंवा तुम्हाला त्यात यश येत नसेल, तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्याचसोबत लग्न जमत नसेल तर त्यांचं लग्न सुद्धा जमेल। दिवाळीनंतर तुमचं लग्न नक्की जमेल या उपायामुळे। ही सुद्धा सेवा तुम्ही विवाहासाठी करू शकता। त्याचसोबत स्वतःचं घर व्हावं असं प्रत्येकाची इच्छा असते, त्यामुळे या स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्हाला अतिशय कारगर ठरेल। म्हणून मी सांगते की नवरात्रामध्ये तुम्हाला हा एकच उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती 100% पूर्ण होईल। म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता सगळे प्रश्न मी तुम्हाला सांगितले, परंतु उपाय काय आहे ते आपण बघूया। तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये या नवरात्रात आई भगवतीचे आगमन झालेले आहे, त्याच्यामुळे त्याच्या समोर बसून जर तुम्ही घटस्थापना केली असेल तर तुम्हाला त्याच्या समोर बसायचं आहे, एक आसन घ्यायचं आहे, आसनावर बसायचं आहे। आणि त्यानंतर जर तुम्ही असं म्हणाल की घटस्थापना केली नाही मग काय करायचंय, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये जो अखंड दिवा पेटवला असेल त्याच्यासमोर बसलं तरीही चालणार, किंवा तुम्ही संध्याकाळचा जो दिवा लावतात तुमच्या देव्हाऱ्यामध्ये आई भगवतीचं कोणतं ना कोणतं रूप आपल्या देव्हाऱ्यामध्ये असतंच, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस तिथे तुम्हाला बसायचं आहे आणि 2 विड्याची पानं घ्यायची आहेत। या 2 विड्याच्या पानांचा उपाय म्हणजे काय, तर याच्यावर मी तुम्हाला कुंकवाचा उपाय सांगितलेला आहे। ते म्हणजे जे कुंकवाचा उपाय तुम्हाला जो आहे तो विड्याच्या पानांवर करायचा आहे। तर विड्याची पानं तुम्हाला घ्यायची आहे आणि यावर तुम्हाला ह्रीम असं लिहायचं आहे, ते कुंकवाने तुम्हाला लिहायचं आहे। यासाठी तुम्ही कुंकू थोडंसं ओलसर करून घेऊ शकता आणि थोडंसं पाणी मिक्स करून ओलसर करून घेऊ शकता आणि ह्याच्याने तुम्हाला ह्रीम असं या पानावर लिहायचं आहे। ह्रीम म्हणजे काय, ह काढायचा आहे, त्याला दुसरी वेलांटी आणि त्याच्यावर टिंब द्यायचा आहे, म्हणजेच ह्रीम असा हा मंत्र आहे। हा मंत्र तुम्हाला विड्याच्या पानावर लिहायचा आहे। या दोन्ही पानांवर तुम्हाला तो मंत्र लिहायचा आहे आणि मंत्र लिहिताना जसं मी सांगितलं की 100% इच्छा पूर्ण होईल, त्यासाठी तुमची इच्छा आहे काय ती तुम्हाला देवीला सांगायची आहे आणि ही इच्छा मनोमन बोलतच तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे। हा मंत्र लिहिल्यानंतर याच मंत्राचा जप तुम्हाला 11 वेळेस किंवा 21 वेळेस, जशी तुमची जितकी इच्छा असेल, जितकी मनामध्ये श्रद्धा असेल तितक्या वेळेस हा बोलू शकतात तुम्ही। सुरुवात 11, 21, 51 किंवा 108 वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणू शकता। हा मंत्र म्हणून झाल्यानंतर
ओम अँड ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. सुरुवातीला ह्रीम हा मंत्र विड्याच्या पानावर लिहायचा आहे, मनात इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम अँड ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे किंवा 11 वेळेस किंवा 21 वेळेस. जो मी तुम्हाला ह्रीम मंत्र लिहायला लावलेला आहे त्या मंत्राचा तुम्ही 11 वेळेस 21 वेळेस जप करू शकता आणि हा जप झाल्यानंतर तुम्हाला ओम अँड ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ह्या दुसऱ्या एका मंत्राचा जप करायचा आहे. आता हे जे पानं याच्यावर तुम्ही मंत्र लिहिलेला आहे हे पानं काय करायचे आहेत? हे पानं तुम्ही तुमच्या जी घटस्थापना केलेली आहे त्याच्या समोर म्हणजेच देवी समोर तुम्हाला हे पानं ठेवायचे आहे. नसतील तुम्ही घटस्थापना केली तर जो दिवा लावलेला असतो देव्हाऱ्यामध्ये त्या दिव्याच्या बाजूला आपल्या देव्हाऱ्यामध्ये हे 2 पानं तुम्हाला ठेवायचे आहे. नवरात्रातच हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा जेव्हा तुम्हाला जितक्या वेळेस करायचा आहे तितक्या वेळेस केला तरीही चालेल. फक्त नवरात्रात आज केला, उद्या केला, परवा केला तरीही चालेल किंवा एकदाच केला तरीही चालेल. एकदा आपण देवीला इच्छा सांगितली, मंत्र म्हटला आणि मनोमन देवीला मनातून ही इच्छा सांगून ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे असं तुम्हाला देवीला सांगायचं आहे. हा अतिशय कारगर उपाय आहे, सोपा उपाय आहे, याला खूप काही जास्त खर्च नाही. त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करू शकता आणि तुमच्या मनोभावे किंवा श्रद्धेने तुम्ही देवीची आरती करायची आहे. देवीची आरती तुम्हाला जी येत असेल साधी सोपी ती आरती तुम्हाला करायची आहे. तुम्हाला समजलंच असेल की नेमकं काय करायचं आहे आणि हा उपाय नवरात्रातच करायचा आहे. हा पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते तर नक्की हा उपाय करून बघा. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा कारगर उपाय आहे. म्हणून हा उपाय नक्की करा आणि जमलं तर संध्याकाळच्या वेळेसच हा उपाय करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.